आपण सगळ्यांनी लहानपणी पैसे जमवण्यासाठी एक गल्ला किंवा गुल्लक आणि इंग्लिशमध्ये त्याला पिगी बँक, बरोबर, आपण सगळ्यांनी वापरलंच असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, पिगी बँक हे डुकरासारखं दिसतं, म्हणजे पिग. खरं पिगी बँक म्हणजे डुकराचा आणि पिगी बँकचा काहीही संबंध नव्हता. कसं काय मी तुम्हाला सांगते, आणि पुढे लोकांनी कसं काय त्याचा संबंध जोडला हे पण मी तुम्हाला सांगते. झालं कसं, पूर्वी इंग्लंडमध्ये ना एक अशी जमात होती, काही लोकं होती, म्हणजे जसे कुंभार वगैरे असतात ना, तशी लोकं होती. ती ना एकटी फक्त मातीची भांडी बनवायची. ओके, मग ती मातीची भांडी जेवणासाठी किंवा पैसे जमवण्यासाठी वापरायची. ती क्ले असायची. त्या क्लेचं स्पेल होतं PYGG, असं त्या स्पेलिंग होतं. मग पुढे काय झालं, ती मातीमध्ये लोकं पैसे जमवू लागले हे बघितलं. मग नंतर हळूहळू ना ती माती म्हणजे माती बनवायची लोकं, म्हणजे ती जमात थोडी तिकडे नष्ट झाली. आणि मग लोकांना ते पिगचा अर्थ, पिगचं स्पेलिंग आणि पॅगी ह्या दोघांचा अर्थ त्यांना सेम वाटला. आणि पॅगी आणि पिग मग कळलं, पिग म्हणजे डुक्कर, डुक्करचा आकाराचा. मग त्यांनी काय केलं, तसं मग ते डुक्करच्या आकाराचं त्यांनी ते मोड तसं बनवायला लागला, तशी भांडी बनवायला लागली. मग त्याच्यामुळे ते पैसे साठवायला लागले आणि मग त्याला नाव दिलं पिगी बँक. पीक म्हणजे डुक्कर. खरं डुकराचा तसं काही संबंध नाही. खरं कुठून ना कुठून त्यांनी ते पॅगीवरनं पिगी करून असं करून त्यांनी त्याचं नाव दिलं पिगी बँक. आज आपण सगळ्याचा पिगी बँक वापरतो पैसे जमवण्यासाठी आणि ते डुकराच्याच आकारासाठी. कसं युनिक आहे ना, म्हणजे कुठून काय कसं काय आलं आहे. अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.